श्री रेणुका माता उक्कडगाव निवासिनी 11 अध्यायी पारायण ग्रंथ। अध्याय पहिला। हरि ओम। श्री गणेशाय नमः। विद्या देवता सरस्वतीला वंदन करुनी गुण गाई श्री कुलस्वामिनी माते। दीन आजचा शुभ स्फूर्तिदायी वंदयजी शिवरायांची भवानी आई। जैसे राहिले तिचे कृपाछत्र तैसी रक्षी माता सर्वांसी। अंबा माता अमरावतीची सप्तशृंगी गडावरची कोल्हापूरची महालक्ष्मी। धुळे शहराची श्री एकवीरा माहुरगडच्या रेणुका माता। स्मरण शुद्ध भावने करुनी शेगावीचे श्रींना वंदुनी। पुट्टपर्थींच्या साई रामाची आशा धरुनी पितृछायेचा विश्वास ठेवुनी। मातृदेवतेचा आशिष पाठी घेऊनी करितो रचना स्तोत्राची। कुलस्वामिनी शांतमनी श्री कुलस्वामिनी स्थिरावली उक्कडगावात। कोपरगाव तालुक्यात नगर जिल्ह्यात महाराष्ट्र देशी। नाव जिचे भक्तीने वदती श्री रेणुका माता। उपाख्य नामे कुणी श्री तांदुळजा ओळखता। माता प्रकट कहाणी आहे फार जुनी। 15व्या शतकात एक होता शेतकरी राबत। शेत नांगरुनी करावी पेरण कुटुंबाचे करीतसे पोषण। एके वर्षी ऐसाची घेऊनी नांगराचा फाळ। नांगरण्या आला पाहुनी सकाळ। सर्वे नंबर 79 उक्कडगाव शिवारात। एके ठिकाणी शेतात अडकला फाळ। कष्ट त्याचे होती विफल काढण्यासी तो फाळ। दिसली मूर्ती तात्काळ प्रयत्ने काढावी मूर्तीवर। ऐसा करुनी विचार बसला बैल सोडून क्षणभर। प्रयत्न करता मूर्ती निघेनावर। विचार मनी करुनी इतरांची घ्यावी मदत म्हणूनी। निघाला गावात तोची जाहला दृष्टांत। जातोस तू गावाकडे नकोस बघू उलटुनी मजकडे। येणार नाही मी वर तू बघितलेस उलटुनी जर। हे ध्यानी नच घेता होईल नाश तुझा आता। शेतकरी चालू लागला न बोलता परी दुर्गुण शत्रू माणसाचा। मोह उलटुनी बघण्याचा जाहला भंग पावली वचनमाला। साक्ष ठेवून वचन भंगाला राहिली माता अर्धी जमिनीत। नच साधिले हित शेतकऱ्यास प्रयत्न करुनी काही वेळातच निवेदुनी सर्वास। गमन केले मृत्युलोकी शेतकऱ्याने माझ्या मातेची प्रकट कहाणी ध्यानी घ्यावी सर्वांनी। प्रकट वृत्त मातेचे कळुनी छत्र केले तात्पुरते गावकऱ्यांनी। मातेचे शिरावरी जाहली छाया ठेविली तिने सर्वांवर माया। शब्द रेखुनी प्रकट वृत्त निवेदिले प्रथम अध्यायी भक्तिभावी। आजचे दिनी बहु संतोषे शरदने भक्तिभावे। इति श्री प्रथमोध्याय संपूर्णम। श्री रेणुका माता पारायण ग्रंथ। अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। वंदुनी रेणुका माते होते पुलकित मन प्रकट वृत्ते। सर्वे नंबर 79 होता सनदेने मिळाला गावातील गुरव लोकाला। त्यांनी खेडावे शेतास बेलपत्रे द्यावी पूजेस। मंदिरी देखभाल करावी बदल्यात ऐसे ठरले अलिखित। गुरव करू लागले भक्ती कार्याला ना ठेविली जागा दोषाला। चालले ऐसे दीर्घकाल ऐसे मातेच्या इच्छेपरी। एक म्हण प्रचलित गाव करी ते रावण करी। जमले पंचक्रोशीतील गावकरी
ठेवणी इच्छामनी, मातेचे मंदिर अल्प बांधुनी, मातेच्या अर्पावे चरणी, आले नच संकट त्या बांधवी, झाले इच्छे परी सर्वांचे, मातेची मूर्ती आहे 2 फूट उंचीची, मोहक शेंदूर विलेपित, जेथून प्रकटली तिचे भोवती बांधुनी मंदिर, शोभा वाढविली तिची, मूर्ती शेजारी दोन्ही बाजूस, स्वयंभू 2 हात, जे आहेत शेंदूर विलेपित, वस्त्र असते तिचे पदर रूपात, हातावरी दिसतसे मंदिराचे प्रवेशद्वार, घडविले घोटी व दगडांनी, नच केली कुचराई कारागिरांनी, 400 वर्ष रक्षिती वाऱ्यापासूनी, सत्कृत्य मानुनी, कर्तव्य मातेचे चरणी, मंदिरापुढती आहेत 2 दीपमाळ, शोभा दिसतसे सांज सकाळ, मोहुनी घेतो पांथिकास, आपुल्याच वैभवे, पहिला टप्पा आहे ठेवणी दगडावर, दगड बनविला शुभकरीती कारागिरे, लेख आहे त्या शिलेत, कोरी व अक्षरे श्री रेणुका माता प्रसन्न, त्या पुढील लेखन वेगळ्या लिपीत, न उमजे सामान्यासी, टप्पे 4ही बांधलेले, 2 इंची पक्क्या विटेत, दिसते सुरेख दीपमाळ, पूर्ण गोलाकृती बांधली, 50 कसब लावुनी, दुसरी दीपमाळ 5 टप्प्यांची बांधणी, प्रथम आहे चौकोनी, दुसरा तर षटकोनी, पुढील 3 गोलाकार करुनी, विस्मित केले समस्त जनी, दीपमाळे खाली विस्तीर्ण, ओटे बांधले भाविकांना, आपुल्या विश्रांतीसाठी, रस्ता दीपमाळेवर जाण्या ठेविला निसंशय आतुनी, ऐसे शोभा वाढवली मंदिराची, मंदिरी विशेष उत्सव असतो, गुढी पाडवा हनुमान जयंती व अश्विन मासी, नवरात्रापासून विजयादशमी पर्यंत मोठ्या भक्तिभावे आनंदाने, चांदीची जरी पैठणी नेसवली जाते विशेष दिनी, माझ्या मातेसी भक्तीने ज्ञात होण्या भक्ताते, चैत्र शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा, भरते मोठी यात्रा दरवर्षी, हजारोंनी होते उलाढाल, निवेदिले मज व्यापारी मंडळाने, कृपा मातेची म्हणून चरितार्थ चाले निश्चय 8 महिने, विश्वास हा त्यांचा ऐकुनी मन होते सर्वांचे पुलकित, नवरात्रात घटस्थापने पासूनी, होते संकीर्तन नामस्मरण, जल्लोष होतो मातेचा, ऐसा सोहळा चाले अखंड 10 दिन, अष्टमी नवमीसी रूप दिसे मातेचे, खऱ्या भक्तासी आगळे जे भक्तिभावे मनोकामना पूर्तीसाठी, स्वेच्छेने रममाण होती, विद्युत रोषणाई चौघडा वादन, असते चैतन्य येणाऱ्या ते नैवेद्य विविध प्रकार, उल्हासित असतो सारा परिसर, या देवस्थानचे वैशिष्ट्य आहे खास, नच होते एकाही प्राण्याची हिंसा, मंदिर परिसरात ऐसा आहे दंडक मातेचा, जो कोणी इच्छे विरुद्ध करी प्रयत्नास, माता देई दुष्कृत्याचे फळ तात्काल त्यास, म्हणून भक्तजन नमोनी, नच मातेचे सत्व पाहती, साऱ्यांना व्हावे माहित, प्रथा योग्य तिचे द्वारी, वैशिष्ट्य हेची भाविकांना श्रद्धा समजूनी, मातेचे चरणी लीन होवोनी, द्वितीयाध्याय पूर्ण करतो शरदमुळे श्रद्धा ठेवोनी, अखंड ऐसी मातेद्वारी, इति श्री द्वितीयाध्याय संपूर्णम। श्री रेणुका माता पारायण ग्रंथ अध्याय 3। श्री गणेशाय नमः। वंदितो पुन्हा माझ्या मातेसी,
जिच्या छायेने चाले लेखन विश्वासे, रेणुका माता जय जयकार करीत दर्शन घेवोनी. नच नाते नच गोते, नच संसार नच अर्थ चिंता क्लेश, सारे विसरतो रूप बघता मातेचे. मातेचे जे मजसी ठावे, ते निवेदितो अल्पबुद्धीने. कथन करणाऱ्यांचे साक्षीने श्रद्धा ठेवोनी. मान्य करणे नच करणे, हे आपुले ठाई. कर्तव्य आपापले परी, अनुभवावे श्रद्धेने विश्वासे. जन्मदाती असते पूजनी, आहे पूर्वी पासोनी. तिनेच केला कथन एक अनुभव, जो राही मातेचा प्रसाद म्हणोनी. घटना आहे 1940 सालातील. आई वडील गेले होते नातेवाईकांसमवेत मातेचे दर्शनार्थ. ठेवण्या मुलाचे जाऊळ, मातेचे पुढती. नैवेद्य आरती जाहली, भोजन संपलेवर विश्राम घेतला. मंदिराचे परिसरात उंबर पिंपळ वृक्षाचे छायेत स्थिरावले 2 घटका, विश्राम म्हणोनी. मातेचे प्रांगणात नच आवडे मलमूत्रादी कार्यक्रम. चुकुनी जर केले कुणी, तर क्षमा याचने वाचुनी नसे सुटका त्यासी. ऐसा अलिखित नियम मातेचा, नवता माहित कुणासी. चुकुनी केली लघुशंका, नाही सुटली देवीच्या नजरेतुनी. काही वेळानंतर निघाले सारे, आपापले बैलगाड्यावरी. नवती वाहतूक साधने, अधिक त्या काळी. सायंकाळी गाड्या निघाल्या, आकाशी शांत चंद्रमा दिसू लागला. आई होती शेवटच्या गाडीत, सहज म्हणून मागे बघता. एक देवी दिसली तिजला, वारंवार बघुनी देवी. घाबरली मनातुनी, देवी होती शेंदरी. दिसे परी गोजिरी, भीतीने आई थरथर कापे. अंगात भरले कापरे, अंगात मावेना ताप. ऐशी स्थिती जाहली, स्पर्श तिचा आजीला जाहला. आजी बदली तिजला, ताप कैसा तुझ भरला. न बोलता बोट मागे दाखवला. आजीने बघता मातेला ओळखले, चूक कळून आली. पाहिजे आता माफी मागितली, ऐसे वदुनी प्रणिपात केला. क्षणभरी गाडी थांबवली, उतरुनी क्षमा मागितली. कृपाछत्र ठेव आमच्यावरी, मातेचा राग ओसरला. परत निघाली मंदिर दिशेला, माफ करोनी सर्वांना. ऐशी माझी दयाळू माता. पुढे मार्गस्थ झाले सारे, आईचा ताप गेला. संकट मुक्तीचा आनंद अनुभवला, सर्वांशी तो कथन केला. जाणाऱ्या पुढील सर्वांना, ऐशी चुकी न घडावी. निर्विघ्न परतावे आपुले गावी, ऐसे या अध्यायी निवेदितो. शरदमुळे मातेचे मायाळूपण, सानंदे तुम्हासी. इति श्री तृतीयाध्याय संपूर्णम्. श्री रेणुका माता पारायण ग्रंथ अध्याय 4. श्री गणेशाय नमः. वंदोनी कुलस्वामिनी पाया, अक्षरे लिहिली 3 अध्यायी. केवळ मातेची छाया म्हणोनी. भक्तांच्या स्वानुभवातील असती अनेक, अनुभव आलेले जीवना प्रत्येक स्मरता. वदती सारे सर्वास, ऐसाची एक अनुभव. निवेदिला कारभारी पुत्राने, मजला भक्तिभावे ओघवत्या वाणीने. आपल्या पित्या समवेत येती शेती राखण्या. मातेच्या मंदिराजवळील शेतात राखण करोनी विश्रांतीसाठी बसती. घटकाभर मंदिराचे ओसरीवर दर्शनासाठी. क्रम ऐसा चालला बरेच दिवस पिता पुत्रांचा. सहज दर्शन लाभे गुण मातेचे गावे. एकदा राखण संपता, थांबले ओसरीवर श्रमाने आली निद्रा. दोघांसी निशंक
एक प्रहर उलटला, नच समजले त्यांना, निद्रा देवीचा परिणाम म्हणून घरी जाणे राहिले. एकाएकी पुत्रासी जाग आली, एका मंद पावलाचे आवाजाने स्वप्न भासले त्यासी, परी होते सत्य ते, हे उमजले नंतर त्यासी. माता सर्व शृंगारासह जाताना दिसली मंदिर द्वाराबाहेर, रूप आगळे होते, केला प्रणाम भक्ती भावे, घडला दृष्टांत दर्शनाचा, वयाचे 10वे वर्षी अकल्पित, खरा भाविक म्हणून, घडता दर्शन झाले, कृतार्थ जीवन बनले, सानंदे पित्यासी निवेदिले, त्यांनी तेव्हा आश्चर्य वाटले सर्वांसी. मातेचा उपासक त्यासी, दर्शन घडते ऐसे वदती सारे, आजपर्यंत 30 वर्षात नच झाले पुन्हा दर्शन, वदती ते येणाऱ्यासी, मंदिरात राहुनी मनी स्मरण करा, साक्षात्कार लाभ घ्यावा, सुखी भावे मुख्य देही, ऐसे वदती साधू संत, सर्वांचे सुखासाठी, परी स्वानुभवे ज्यांनी निवेदिले, तेही मानावे थोर, मातेचे स्मरण हाच ध्यास, त्यातच विश्वास चरणी नमोनी मातेस, व्हावे सुखी जीवनी. मीही एक भाव भोळा, करतो मनोभावे सेवा, मातेची गुण गाऊनी, केवळ कृपा छायेसाठी. मार्गदर्शक भक्तीचे त्यांचे मुखे वदती, घडले तैसे लेखना आपल्या लेखणीने, धरोनी हृदयी आशा, दर्शनाची कृपा छत्राची, सानंदे पूर्ण करितो, चतुर्थ अध्याय ह्या ठाई. इति श्री चतुर्थोध्याय संपूर्णम्. श्री रेणुका माता पारायण ग्रंथ अध्याय 5. श्री गणेशाय नमः. प्रणाम करोनी गजानन बाबा, निवेदितो स्वानुभव ह्या अध्यायी. जीवन मोठे विचित्र, संकटासी तोंड देत पुढे जावे, नोकरी निमित्त फिरावे लागे, शिक्षकास गावोगावी कार्य शिक्षणाचे करण्यार्थ. 1976 कन्या जन्मली माझे घरी, आषाढ मासी पडता जलधारा, हे सर्वांसी विदित. तिची प्रकृती नाजूक, वाचण्याचा नव्हता तिचा भरवसा, वडील माणसांच्या सूचनेवरूनी ठेविले गहाण तिला मातेजवळी, मिळवण्या मातेची कृपा. जेव्हा संकटग्रस्त होतो माणूस, तेव्हा असतो ऐसा दंडक, गहाण ठेवूनी व्हावे मानवाने चिंतामुक्त, ऐसा नियम मानला जातो. 5 वर्षे वयापर्यंत ना घरचे घ्यावे वस्त्र, तैसेची पायी टाकुनी चांदीची बेडी, वागवावे भिकेप्रत, स्वकुल व्यतिरिक्त सहकारी, नातेवाईक साह्य ठेवूनी, कपडे लत्ते घेतले तितशी, तैसीची बेडी वाढविली मदतीने वाढत्या वयपरत्वे. ऐसी निघून गेली 3 वर्षे, नोकरी निमित्त होतो छोट्या गावात, सोयी विना गाव राहिले वंचित. ह्या काळी देखील दिवस उन्हाळ्याचे खूप उष्णतेचे, त्यात महिना एप्रिल शेवट, वार्षिक परीक्षा कालावधी फार महत्वाचा मानिती. मुलीस एके सकाळी ताप भरला खूप, ताप वाढतच राहिला, जवळच्या डॉक्टरांशी बोलविता न झाले निदान. तापाने पारा 104 गाठला, काही उपचार करावे, बालरोग तज्ञाशी दाखवावे म्हणून निघालो धुळे शहरास. रस्ता सारा कच्चा, गेलो 5 किलोमीटर, होते एक छोटे गाव, तेथे दूध संकलन सुरू होते. उन्हाळ्यात दूध टाक्या भोवती ठेवतात बर्फ,
परिचित एका मुलाने दिले बर्फ खाण्यास मुलांना. जणू त्यासी संकेत जाहला, पुढील संकटाचा मोटार पुढे सुरू झाली. आणि क्षणी कन्येने मान टाकली, दृष्टी स्थिर झाली. श्वास संपला, निर्बल गलित गात्र झाली. आमुची आशा संपली, तिच्या जगण्याची ती वेळ बघुनी. केली मातेची विनवणी, कन्या तुझ पायी असता वाहिली. अजुनी 2 वर्षे तुझकडे गहाण, मी माझे पाळिले वचन. देई माते जीवदान, ती आहे माझी संजीवनी. फार आशा ठेवोनी, धाव घेतो तुझकडे. कृपा दृष्टी ठेव मजकडे. चमत्कार घडला क्षणात, बर्फांचा तुकडा लावता तिच्या मुखाशी. उठली खडबडोनी, प्रवासी सारे चकित झाले. मातेचा महिमा पाहुनी, धुळेस जाता ताप उतरला. बालरोग तज्ञांचा निर्वाळा, संकटाची गेली वेळा. निसंशय न्यावे हिला, मनी न ठेवोनी शंका. मागुनी मातेचे आशीर्वाद, मिळवले आम्ही तिला जीवदान. पुढे 5 वर्ष पूर्ण होता, सोडविली कन्या गहाण. बेडीचा अर्धा भाग केला देवी पायासी अर्पण. दुसरा अर्धा भाग विकता, वाटला प्रसाद सानंदे. या परी मातेकडून मागितले अभय, कन्येसाठी अक्षय. संकट काळी धाव घेई माते, आम्हासी झेलून घेण्यासाठी. विश्वासे आज आहे सुकन्या, निरोगी झाली बुद्धिमान. शरदमुळे आपणासी वदे, शांत मने मातेचे स्मरण करा. नच उपाय दुसरा साऱ्या संकट, वा दुखण्यावरी निश्चित. ज्याचे त्याला फळ मिळत, आदरे अनादरे खास. विश्वास मात्र हवा सदैव, मातेचे दृष्टीवरी. इति श्री पंचमोध्याय संपूर्णम्. श्री रेणुका माता पारायण ग्रंथ, अध्याय 6. श्री गणेशाय नमः. विघ्न विनाशक श्री गणेशा, कृपा ठेवी सदैव आपुल्या भक्तासाठी. मागणी एवढी तुझ्या पायी, धन्य रेणुका माता गुण जिचे गाता. आपुरे पडती शब्द मानवमतीने, चोरी करणे किती घातुक. नेते लयास मानवास, भोगावे लागती खास. यातना शरीरा, माता भगिनी येती मंदिरी. पूजा करना निशंक, मिळवण्या सुख प्राप्ती साधन. सदिच्छेने नित्यक्रमे, परी साऱ्याच नसती भाविक. अवडंबर दाखविती भक्तीचे, खोटी रीत त्यांची खरे म्हणून पटविण्या. ऐशाची काही भगिनी आल्या एका खेड्यातुनी. मातेचे पूजेसाठी एका मंगळवारी पूजा आरती झाली. परतण्या सर्वांनी घाई केली. त्यातील एक भगिनी होती ढोंगी नास्तिक. आली होती समवेत इतरा, मनी तिचे दुसरेच होते. उचलून न्यावे एक पातळ, नजर चुकवून सर्वांची. सर्वा मागून चपळाईने थांबुनी, पातळ गुपचूप ठेविले आपले पिशवीत. आपले बिनधास्त मानुनी, घरी आणता परिधान केले. दुसरे दिवशी सानंदे, दुपारपासून तिची दृष्टी अधू वाटू लागली. केले प्रयत्न घरगुती तिने, उपचार खूपच परिणच यश आले. अंधत्व आले 1-2 दिवसात. चूक तिला कळली, चोरी करणे वाईट मनी वदली. यातून सुटका कैसी करावी, मनी विचारू लागली. शुक्रवारी मातेसी वदली, तिची माफी मागितली. मंगळवारी परत मंदिरी येण्याची कबुली दिली.
दृष्टी विना नच देश, दिसे सृष्टी हे वचन. तिला फळा आले परी कर्तव्य चुकले, अखेर मंगळवारी मदतीने एका शेजारणीचे धडपडत पातळासह पोचली मंदिरी. करुणा घेण्या मातेची चुकीची क्षमा मागता, मातेने सहृदयी घडविला साक्षात्कार. सुचविले पुन्हा ऐसे न करण्याचे, तीर्थ घेऊनी लाविले नेत्री. आनंदाने निश्चये परतली घराकडे, प्रांगण सोडता मातेचे हळूहळू दिसू लागले. घरी येईपर्यंत झाली पूर्ववत सतेज नेत्र. फळ मातेने कृतीने दाखविले, समजण्या सर्वांसी तिची दृष्टी असते सर्वत्र. यास्तव न करावे ऐसे वर्तन, आपल्याच कृतीने उपेक्षितो मानव. शरदमुळे आपणास विनवी, कृपा लाभासाठी दूर राहावे. अनिष्ट विचारापासून अखंडपणे. इति श्री षष्ठम अध्याय संपूर्णम. श्री रेणुका माता पारायण ग्रंथ अध्याय 7. श्री गणेशाय नमः. स्मरण करोनी ग्रामदेवता माता भगवती भगिनी मानिती सप्तशृंग देवीची. श्री रेणुका माता प्रकटली सर्वे नंबर 79. वृत्त आहे सर्वांसी ज्ञात. मानवाच्या जगण्यासाठी आवश्यक अन्नपाणी. मंदिरामागील शेतात विहीर आहे जुनाट. पाणी मिळतसे 8 महिने, त्रास होई 4 महिने. तरीही भाविकांसाठी पुजारी पाण्याची व्यवस्था करी. मातेची आज्ञा म्हणून येणाऱ्या भाविकांसाठी एके दिवशी आला एक अभियंता. जलपुरवठा विभागाचा, महाराष्ट्र शासनाचा, औरंगाबाद विभागाचा. वैजापूर शहरासाठी जलपुरवठा योजना घेऊन मोजमाप केले त्याने. मातेच्या प्रांगणातून गेली जलवाहिनी. दक्षिण गंगा नामे गोदावरी. आणण्या जल तेथोनी मंजूर केली जलवाहिनी. काम घेतले NK इंजिनियर्सनी. त्यांना स्वप्नी सूचना, भाविकासाठी टाकी बांधावी. कर्तव्य हेच तुझे समज. बांधली टाकी 2000 लिटरची. सानंदे केली अर्पण. शिवाजी कारभारी काळबांधे यांचे स्मरणार्थ भक्तिभावे. दुवा मिळाला हजारोंचा. शेजारीच आहे जलकुंभ. वैजापूर जलवाहिनीचा सतत राही पाणी टाकीला. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात नव्हती विद्युत सोय. करता अर्ज जाती वाया. अभियंते येती जाती, पण न कोणी लक्ष देती. एका अभियंत्यास जाहला साक्षात्कार. मंदिरात माझ्या आहे अंधार. तुझ्या विना न होईल काम. साक्षात्कारे समजला, सहकार्यासह येवोनी. संध्याकाळपर्यंत प्रकाशिले मंदिर. कर्तव्यपूर्ती त्याने केली. ऐसे इच्छेनुसार माता करुणी घेई काम. कमी वेळात कोणतेही भक्ताकडून जाणावे येथे. झाला विद्युत प्रकाश प्रांगणात मंदिरात. शोभा वाढली निर्जन भागात. चैतन्य स्थिरले अखंड ऐसे. पिण्या पाणी भरपूर. गर्द छायेचा वृक्षवास. प्रसाद फोटो न कमतरत. जाहली मातेच्या कृपेने. या अध्यायी कथिला महिमा मातृकृपेचा. प्रकाशनी जल भक्तासी सहज पुरवावयाचा. परिगूढ यातले खरे जाणून घ्या सारे. प्रकाशनी जल पुरवठा ही भौतिक रूपे. प्रकाश हे एक रूप, तेज स्वरूपाचे अप्रूप. पंचमहाभूतांपैकी एक. जगदुद्धार करीतसे तम म्हणजे अज्ञान.
प्रकाश हे ज्ञान जाण, प्रकाश हे सत्य स्वरूप भास्कराचे असे. मंदिर मातेचे लखाखले विद्युत प्रकाशाने, हृदय मंदिर ही भक्तांचे प्रकाशो ज्ञान प्रकाशाने. तैसेची जल हे रूपक, जल हेही निश्चित, पंचमहाभूतातील एक, जीवन नाव त्याचे सार्थ. हृदयी असो ओलावा भक्ती प्रेमाचा सदैव, जल जीवनाचा हा संदेश ठेवा ध्यानी नेहमी. असोत विविध संकटे माता करीते मुक्तता, भाव आपुला असता मातेवरी सहजगत्या. शरदमुळे म्हणे मातेचे जेव्हा येते मनी, ना येते अडी अडचणी कोणत्याही कार्यासी भाविक हो. गाभ्या पुढे करावे पारायण, न मनी ठेवोनी दुसरे कारण, एवढे करोनी निवेदन सप्तम अध्याय परिपूर्ण. इति श्री सप्तम अध्याय संपूर्णम. श्री रेणुका माता पारायण ग्रंथ अध्याय 8. श्री गणेशाय नमः. तैसेची वंदितो सृष्टी कार्यासी, विधाता मानते सारी जीवसृष्टी. आनंद प्राप्तीसाठी अहर्निश स्मरती सदैव, कोपरगावकर एक ब्राह्मण होते श्रीमंत भरपूर. सुखी नवते परीमनी, नवती संतती पोटी. योग्य वेळी विवाह झाला, होती सुशील कांता. व्रत वैकल्य करी निरंतर, पूजा पाठ करीतासे. व्यवसाय होता शेती, कृषक करी कष्ट. ईश्वर करणीने पीक मिळे खूप प्रतिवर्षी. मातेचे शेता शेजारी, करावी शेती विचार आला मनी. त्या कोपरगाव करास, शेती खेडली शेत पेरले. देखभाल करण्या येती सहज, घडे मातेचे दर्शन त्या योगे. विवाहास 15-16 वर्षे झाली, नच जाहले कन्या वा पुत्र. हीच होती मनी हुरहुर, त्या दोघांसी अखंडपणे. मंदिरी येऊनी प्रणाम करीती, मनोमन पुत्राची मागणी करावी त्यांनी मातेकडे सदैव. माता करेल इच्छापूर्ती, विश्वास होता मनी. म्हणून सदैव करती सेवा मनोभावे. मातेचे मंदिरा भोवती, न मोजता घालती. प्रदक्षिणा अखंड 1.25 महिना, ऐसा नेम झाला. कांताही झाडझूड करी, आरतीस सहकार्य करी. मनोनिग्रहाने केवळ मातेचे विश्वासासाठी. मातेची कृपा नजर पडली तिजवर, राहिली गर्भवती ती माऊली. यथावकाश जन्मला गोजिरा बालक, तिचे पोटी मातृत्व देऊनी. हर्षासी पार नवता, शेतातही पिकले दुपटीने. कृपेने मातेच्या नच सांगत जन्मोत्सव, पूजा साधने पूर्ण केला. त्या भाव भुकेल्याने मंदिराद्वारी सानंदे. जीवनाचे सार्थक जाहले, केले वंदन चरणी लीन होवनी. त्या कुलदीपकासह आजही येणाऱ्या भक्तासी कळते. तेथील वृत्त एक कौतुक मातेचे. अपेक्षा धरा मनी या मातेचे मंदिरी. विश्वासाने शरदमुळे विनवी, आपुले कार्यपूर्तीसाठी सदैव. इति श्री अष्टमोध्याय संपूर्णम. श्री रेणुका माता पारायण ग्रंथ अध्याय 9. श्री गणेशाय नमः. स्मरुनी त्या साई रामा, शिर्डीकर बाबा साई. संकटी धाव घेई, गंगा सप्तमी शके 1913. वैशाख मासी शुद्ध तिथी, सोमवार पुण्य दिवस. एकाएकी मनी आले मातेचे दर्शनाचे. प्रथम पोचलो शिर्डीस,
जाऊनी मंदिरी घेतले दर्शन बाबांचे. लगेच परतलो कोपरगावास, भेटण्या मातेसी इच्छित साध्ये. जाहली सायंकाळ 7ची ती वेळ, गेली कोपरगाव वैजापूर निघूनी. गाडी ऐसे समजले आगार व्यवस्थापक वदला नाही. गाडी तुम्हाला सकाळी 8 वाजता जाता येईल. खिन्न जाहले माझे मन, परी इच्छा भेटीची. जाता स्थानका बाहेरी, गेलो फिरण्यासी. ऐकले तोची तेथे एक मेटेडोर चालक, वदे प्रवासी जाण्यास थोडे वैजापुरास. आताची झडकरी हाक जणू मातेने ऐकली, बुद्धी त्यासी दिधली. अपुरी इच्छा पूर्णत्वाची मम पामराची. अत्यानंदे बसलो गाडीत, चालक स्थानका जवळी. नवती चिंता मनास, रात्रीची व त्रासाची. गाडीत शेजारी होते नामे गाढेकर ब्राह्मण जातीचे, जे राहती कोपरगावी अधिकारी शिक्षण विभागात. त्यांनी विश्वासे पटविले आहे मंदिरात विजेची सोय. निवास करा तुम्ही रात्रीचा निसंशय आपण. मंदिराजवळ गाडी थांबता निळसर प्रकाश परिसरी दिसला. मंदिरी प्रवेशिता भेटले पुजारी, सहर्ष जाहले स्वागत. वदले विश्वासे पाहुणे रहावे आनंदात. सोय करू आम्ही राहण्याची, पाहोनी तो आत्मविश्वास. आनंदलो मनी, अमृततुल्य चहा झाला. भोजनास आमंत्रिले, उपवास म्हणून नाही वदलो. अनमोल आदर बघितला, येण्याचा हेतू कथिला. सांगतो सारे पुजारी वदला. आसन घालोनी माते समोरी, सुरू केले लेखन. माझे नच शब्द टाकले, मातेची दृष्टी मजवर. सत्यतेची निवेदिले, कृपा प्रसाद म्हणूनी. काही वेळ झाला, आकाशातील चंद्रमा होता पसरवित चांदणे. शीतल सर्वांसाठी, मनी दृढ निश्चय. पूर्ण करावे अध्याय, मातेचे पुढे बैसोनी. ऐसी मनीषा माझी, एकाएकी वीज गेली. लेखणी त्यायोगे थांबली, नाईलाज होता पुन्हा आले मनी. नसेल ना चुकले यात, मातेची क्षमा मागतो. विसावलो अंथरुणी, परी निद्रा न येई क्षणी. विचार सारखा परी येवोनी मातेचे दरबारी. राहील इच्छा अपुरी, आज आपुली ग्रंथाची. मनोमन विनवणी करी, आण माते वीज झडकरी. अध्याय जागून पुरे करी, आण लवकर वचन माझे तुझसी. योग मोठा विलक्षण, वीज आली क्षणात एक. मम भाग्यासी नव्हता अंत, सुरू केले पुन्हा लेखन. मातेच्या लीला लिहिता, वेळ न कळला आरवला कोंबडा. पहाट ध्यानी आली, संपले होते लेखन. नव्हते थकण्याचे कारण, आशीर्वाद मातेचा पाठीशी. होता रात्रीपासोनी, शरदमुळे निवेदितो आपणासी. इच्छा तेथे मार्ग, हा नियम आहे विदिताचा. इति श्री नवमोऽध्याय संपूर्णम. श्री रेणुका माता पारायण ग्रंथ अध्याय 10. श्री गणेशाय नमः. देवी एकविरा वंदितो, राहिली जी धुळे शहरासी. कृपा छाया ठेवोनी, योग्य मार्ग दाविते आपणासी. लाभता पुजाऱ्यासी मंदिराचा अधिकार. स्थिरावले ते मंदिर परिसर, गावापासून दूर. मनशांतीसाठी केला त्यांनी एक विचार. व्यवस्थापक मंडळ असावे मंदिरी. एक अध्यक्ष एक खजिनदार, 7 सभासद वेगळे. गुरव बंधू सारे एकत्र आले स्वेच्छेने.
क्रमवार स्वामित्व ठरवोनी, नच भांडणे ठेवोनी, नोंदणी केली दप्तरा, सानंदे राहती आपल्या घरी, येणाऱ्यांची करावी सेवा खरी, हाची हेतू मनी धरोनी, एकमेका करीतो सहाय्य, भेट झाली साऱ्यांची, योजना निवेदिती पुढची, मंदिर दुरुस्ती रंगरंगोटी, निवासस्थाने बांधावी, येणाऱ्या देणगीतुनी, घ्यावी भांडी भक्त सेवेसाठी, तैसेची इतर व्यवस्था करावी वाटे, निवासस्थानी सोयींची, बांधावा सभा मंडप सुंदर, कायमची दुकाने असावी, जी दूर करती अडचण भाविक भक्तांची, विचार त्यांचे ऐकुनी, हेच खरे ज्ञानी, ऐसे पटले सर्वांना, देणगी पुस्तकांचा हिशोब असतो वर्षांचा, तपासती लेखपालाकडूनी, बरेच येताती प्रवासी, आश्विन शुद्ध मासी, त्यांचे साठी बांधावे अतिथीगृह वेगळे, ऐसे मनी आहे त्यांचे, करावा परिसर सुंदर, लावणी फुलझाडे, वाढवावी शोभा मातेची, संकल्प एवढा आहे, मन होते प्रसन्न, पाहुनी मातेचे मंदिर, होतो आपला श्रम परिहार, साऱ्या प्रवासाचा, उक्कडगाव आहे 35 किलोमीटरवर, कोपरगाव वैजापूर मार्गावर, तैसेची जाता येते वैजापूर येवला मार्गे, खामगावी उतरुनी, सद्भावने मातेचे मंदिरी, जो जाई कोणत्याही वारी, मातेचे छत्र लाभते हमखास त्यासी, मंगळवार शुक्रवार विशेष महत्व मानिती, देवीचे विशेष सत्व, परी शक्यतेनुसार सहज तेव्हा घ्यावे मातेचे दर्शन, अलभ्य ऐसे अनुभव साक्षात्कार घडता, कळते महती मातेची, चिंता नुरते कोणाची, भक्तासी तिच्या, पाहुनी उल्हास पुजाऱ्याचा, वाटे विकास करावा मंदिराचा, म्हणोनी देणगी देऊनी, भार उचलावा कर्तव्याचा, परिध्यानी घ्यावे नेहमी, करावे आपण आधी, मगची सांगावे इतरासी, हा एक सोचणे विचार, जेव्हा होईल सोयी युक्त, मातेचे मंदिर वदतील भक्त, चालू ठेवू प्रयत्न अखंड, अपेक्षा एवढी आहे वदती पुजारी, मुंगी जमवते कणकण, करण्या पावसाळा पोषण, तैसेची धनसंचयाने, होईल अपेक्षित पूर्ण, विनंती आहे येथे, स्वप्न पूर्ण करण्या मनीचे, अवश्य देणगी रूपे द्यावे, मंदिराचे प्रगतीसाठी, या अध्यायी जे निवेदिले, पुजाऱ्यांनी कथिले, निश्चयी एक भक्ती, भुकेला म्हणोनी, करी शरदमुळे विनंती आपणासी, न विसरावे मातेसी, थोडे तरी विसरूनी संसारासी, इति श्री दशमोध्याय संपूर्णम. श्री रेणुका माता पारायण ग्रंथ अध्याय 11. श्री गणेशाय नमः. आता नमितो साऱ्या देवा, अपेक्षा धरोनी आशीर्वादाची, मोठ्या भक्तिभावे, स्फूर्ती जेव्हा जाहली, मातेचे स्तोत्र लिहिण्याची, रात्र होती वैशाख शुद्ध प्रतिपदेची, प्रजापती नाम शके 1913ची, बुधवार होता त्या दिवशी, शिवजयंती वज्रेश्वरी माता यात्रा, त्यांचे स्मरण करोनी लेखन आरंभिले शांतमनी, निवेदिले जे प्रत्येक अध्यायी, ते स्मरतो आता पुन्हा आपुले ठाई, निशंक करावे पारायण, फळ मिळण्या इच्छितसे. प्रथम अध्यायी श्री रेणुका माता प्रकट वृत्त, जे वाचता होईल दुःखाचा नाश, आनंद लाभे सर्वास निश्चित,
द्वितीय अध्यायी मंदिर परिसर वैशिष्ट्य. हिंसा न करण्याचा दंडक, चुकता कोपोनी मिळते अनिष्ट फळ. तृतीयाध्यायी मम आईचे अनुभव कथन, मलमूत्रादी चुकी करिता मातेची क्षमा याचना करणे आवश्यक. चतुर्थ अध्यायी कारभारी पुत्रासी, दिदले दर्शन मातेने साक्षात्कारी, आठवण सदैव राहण्या. पंचम अध्यायी स्वानुभव, मुलीस ठेविले गहाण, संकट प्रसंगी स्मरणे मातेचे, मुलीस मिळवले जीवदान. षष्टम अध्यायी चोरी करिता एका भगिनीची दृष्टी गेली, मातेचे कृपेने क्षमा याचना होता परत दिसू लागले. सप्तम अध्यायी पाण्याची झाली सोय, अभियंत्याकडून साक्षात्कारे, झगमगले देवीचे मंदिर. अष्टम अध्यायी कोपरगावकर भक्तासी, अखंड सेवेचे मिळाले फळ, पुत्र नव्हे कुलदीपक लाभला, मातेचा आशीर्वाद म्हणून. नवम अध्यायी पारायण ग्रंथाची झाली पूर्ती, इच्छा असता न येती अडचणी, स्वानुभवे स्पष्ट केले. दशम अध्यायी पुजाऱ्यांचे मनोगत, मंदिर विकासाचे तंत्र आहे गरजेचे, सारे भक्तांसाठी देणगीद्वारा. कळस अध्यायी 10 अध्यायांचा सार, मातेसी वंदन, शुभ कार्यासी देई शक्ती, हीच कृपा प्रसाद मागणी. वाटले मज ज्या क्षणी, लिहावा पारायण ग्रंथ मातेचा, प्रश्न नव्हता विचाराचा, मातेने लिहून घेतले आशीर्वादे. एका साध्या भाव भोळ्याची इच्छा होती ग्रंथ निर्मितीची, पूर्ती झाली मातेचे मंदिरी, तिचेच छायेतुनी. पितामह शंकरमुळे, पितृमाता पार्वती यांचे स्मरण करुणी, पूज्य पिता गोविंदराव मुळे यांचे अदृश्य रूपे आशीर्वाद जाणुनी, आई कृष्णाबाईचे पाठी आशीर्वादी, तद्वत ज्येष्ठ बंधू वहिनी भगिनी यांचा विश्वास संपादुनी, कनिष्ठ बंधू त्यांची पत्नी व भगिनी, प्रिय पत्नी मुलगे मुलगी यांचे सहकार्ये, तैसेच शुभेच्छांनी शरदमुळेंनी भक्तिभावे नेला ग्रंथ कळसासी, मातेच्या आशीर्वादे. धुंडीराज कार्यक्षेत्रे, अमरावती दक्षिणतीरी, दोंडाईचे ग्रामी, कळसास गेले स्तोत्र. वैशाख शुद्ध एकादशी, शके 1913 शुक्रवारी पुण्यदिनी, समर्पित केले पितृदेवतेस, पिताश्रींची इच्छा म्हणून, कृपा छत्र पाठीशी मानुनी, जीवन जाहले आनंदमय, त्यांचे आशीर्वादे केले अर्पण त्यास्तव, पितृदेवतेस आज रोजी मातेचे आशीर्वाद घेवनी. ओम शांती शांती शांती. इति श्री एकादशोऽध्यायः.